तर समाज कल्याणचं आयुक्त कोण आहे आता? समाज कल्याणच्या आयुक्त आहेत दीपा मुढोळ मॅडम. पुढे वाजता त्या याच्या पाठीमागेच ना, आपल्या कलेक्टर ऑफिसच्या बॅक साईडला जातो त्या रस्त्यालाच ना? हा तिकडेच, तिथेच? RTO ऑफिसच्या त्या पोलीस याच्या मागे. अच्छा, मला एक सांगा की जे कास्ट सर्टिफिकेटचा जो गोंधळ आहे, कारण ह्या बेळगावच्या आहेत, ह्या ताईंनी काय केलं, आत्महत्येचा प्रयत्न केला टॉवरवर चढून. मुलाचं शिक्षणाला आडवं येते म्हणून, तिला सर्टिफिकेट मिळत नाही म्हणून. तर ते बेळगावच्या आहेत आणि इथे पण 50 वर्षाचं त्यांचं अस्तित्व इथे असं म्हणतात. मी आता तहसीलदारांना सकाळी मिटिंग लावायला सांगितली. बट त्याच्यामध्ये आयुक्ताची गरज पडेल, आपल्याला पडेल ना? हा, कारण ते AC आहे आणि त्यांच्या त्या मिस्टरांचं आहे, त्यांच्या म्हणजे त्यांच्या नवऱ्याचं सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट. आता मुलांच्या शिक्षणाचं देताना इथं दिलं जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला वडिलांचं आहे ना बेळगावचं आहे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट सर्टिफिकेट बेळगावचं व्हॅलिडिटी पण आहे ना? व्हॅलिडिटी पण आहे. कास्ट सर्टिफिकेट बेळगावचं आहे. सर्टिफिकेटसाठी आहे की व्हॅलिडिटीसाठी आहे? जातीचं दाखलं आहे ना सर्टिफिकेट पाहिजे की व्हॅलिडिटी पाहिजे? व्हॅलिड. आता त्या मुलांना शिक्षण मिळत नाही ना, ते म्हणतात तुम्हाला देताच येत नाही ते या सरकार. बरोबर आहे, त्या मुलाला कास्ट सर्टिफिकेट दाखला पाहिजे, वैधता प्रमाणपत्र पाहिजे. वैधता प्रमाणपत्र लागेल ना सर कॉलेजच्या याला. मग त्याच्याशिवाय थोडीच देणार की तुमची व्हॅलिडिटी झालीच पाहिजे. पहिलं तुमचं दाखला बनणार आणि तो व्हॅलिडिटीला जाणार जेव्हा तो कॉलेजला आपण सांगतो. आम्हाला तुम्ही मदत कशी करणार ती सांगा बरं. तुम्हाला नंबर पाठवतो आयुक्तांचा. नाही, त्या झाल्या, त्यांच्या खाली कोण आहे म्हणजे हे पाहणार, हा सेक्शन पाहणार व्हॅलिडिटीचं आणि या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन. नाही, तो व्हॅलिडिटीचा सेक्शन जो आहे तो पूर्णतः पार्टी बघतो. पार्टीचे महासंचालक कोण आहे? विषय असं आहे का त्यांची कास्ट तिकडं आहे, वडिलांचा दाखला आहे त्या तिकडं बेळगावला कर्नाटक मध्ये. आपण यांना काय मदत करू शकतो? आपण यांना कसं मदत करायचंय ते सांगा. माईक जवळ येऊन बोला ना. ऐका ना, आपण यांना कसं मदत करू शकतो ते सांगा. कोणगंडीवार त्यांनी जमा केलेला जो आहे ना, त्यांच्याकडे ते रिसिव्ह असेल ना, ऑनलाईन रिसिव्ह असेल ना. जातीचा दाखला काढायचा, ते व्हॅलिडिटीचं बोलतोय. ऐका ना, जातीचा दाखला तर पहिला निघू दे त्या मुलाचा. तिचा मुलगा कॉलेजला जातो. हा विषय पूर्णतः तहसीलदाराचा आहे, तिकडचा विषय. हा तहसीलदार म्हणतायत आपल्याला बाहेरच्या राज्यातल्या माणसाला देत आहेत. एसटीच्या विषयामध्ये समाज कल्याण काहीच करू शकणार नाही. ते म्हणतात समाज कल्याणचाच भाग आहे. नाही नाही, बघा आपण ताई, आपण इतकी जाती दाखले काढलो का आपल्याकडून पण एसटी कडचा विषय आहे, समाज कल्याणचा विषय नाही. ऐका ना, एक मिनिट. मी काय करते, तहसीलदारांना लाईन वर घेते की उद्या सकाळी बोलू 11 वाजता. नाही, बोला ना, बोला, घ्या ना. नाही, म्हणजे उद्या काय होईल तोपर्यंत तुम्ही पण थोडी माहिती घ्याल की या माणसाला. दाखला आपला या विभागाचा विषय नाही, क्लिअर आहे. अच्छा, ओके. मग मी उद्या बघते काय सांगतायत ते. आणि त्यांच्या एकच म्हणणं आहे की बाबा समाज कल्याण म्हणून मी म्हणलं तुमच्यापेक्षा वेगळा चांगला सल्ला कोणी देऊ शकत नाही. जो त्यांनी आता अर्ज दिला असेल ना, कोणाकडे, तहसीलदाराकडे दिलेला ते तो बघू द्या मला, तो अर्ज पाठवा. ओके, उद्या तुम्हाला मी हे करते, PDF फाईल करते. येस. ओके, गुड नाईट. ओके, थँक्यू. ठीक आहे मिस्टर. उद्या 11 वाजता मीटिंग लावली. 11 वाजता तहसीलदारांकडे मीटिंग लावली आहे. तिथे कॉलेजला पण, कॉलेजच्या प्रमुखाला बोलवू, तुमचे डॉक्युमेंट मागवू आणि अशी LC ठेवता येत नाही तर मग कसा न्याय देता येईल त्यासाठी आपण निश्चितपणाने तुमच्यासाठी प्रयत्न करू. आणि कसा दाखला मिळवता येईल अजून ते क्लिअर होत नाहीये. तहसीलदार वेगळं सांगतायत आणि हे समाज कल्याण अधिकारी आमचे वेगळं सांगतायत. तर उद्या आपल्याला पिक्चर क्लिअर होईल. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आईने आई म्हणून राहायचं. जगाच्या बाळांची काळजी करण्यापेक्षा पहिलं आपली बाळं सुरक्षित कशी राहतील पहिलं त्यांचं पण बघायचं. कारण तुम्हाला जर काही झालं असतं ताई तर तुम्ही सांगा ह्या बाळांना आई कुठून मिळाली असती. म्हणून आता ती मोठी झाली आहे, आता ती काही लहान नाहीये. कॉलेजला जायला लागली म्हणजे मोठी झाली की नाही. आता आपण त्यांना काहीतरी मार्ग दिला पाहिजे, दिशा दिली पाहिजे. अशा वेळेला तुमचा सपोर्ट नसेल, तुम्ही दोघांनी तो सपोर्ट दिला पाहिजे. आमच्यासारख्यांनी पण काय सपोर्ट करू शकतो तो केला पाहिजे. सरपंच किती दुपारपासून जीव काढताय, त्याने मला किती फोन केले आणि सांगितलं तर वाणीसाहेब आले, तो संदीप भाऊ आला,
तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला डिपार्टमेंट इथे होतं तिथे तर असं कधी स्वतःला त्रास करून घेऊ नका. आपण नुसतं पडून चालत नाही तर आपण योग्य दिशेने गेलं पाहिजे, मार्ग योग्य पाहिजे, म्हणजे न्याय मिळतो. आणि तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, मी तुम्हाला आश्वासित करते. ओके, जे काही मार्ग निघायचं आहे ना, कर्नाटक आणि बेळगाव कुठे लांब आहे, यांनी जायचं आणि तिथून कागदपत्र घेऊन यायचं. भाऊ असं कुठं हे असतं का? कास्ट सर्टिफिकेट तर आहे माझ्याकडे. ताई जे काय असेल ना उद्या 11 वाजता उद्या घेऊन या त्यांना सगळे सगळे डॉक्युमेंट आणायला सांगा. डॉक्युमेंट सगळे आणा. मला PDF फाईल करावं लागेल त्या तुम्ही केलेले अर्ज वगैरे सगळं उद्या 11 वाजता जुन्नरला या. ताईला पण घेऊन या. मी सुद्धा प्रयत्न केला होता. तुम्ही उद्या जुन्नरला या सगळे. मी पण ग्रॅज्युएट आहे. कॉलेजमध्ये असताना मला सुद्धा हे भेटत होतं, स्कॉलरशिप भेटत होती. स्कॉलरशिपसाठी जवळ आहे पुढे SC मधून कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कुठे शाळेला कुठे आर्मीला तुम्हाला मिळालं नाही, मला नाही भेटलं. कुठे केला होता तुम्ही? ग्रॅज्युएट कुठे झाला? जुन्नरला तिथंच. छत्रपतीला. नाही तर आर्मीला. ठीक आहे, आपण उद्या आहे ना उद्या ग्रॅज्युएशन कसं आर्मीला कॉलेज होतं? उद्या आपण सगळा विषय समजून मार्ग लावू. तुमच्याकडे बेळगावचा जातीचा दाखला आहे, तसाच जातीचा दाखला तुम्हाला महाराष्ट्रातला पाहिजे, हा तो मिळत नाही. नाही. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे बेळगावची जातीचा अर्थ आणि इथलं वेगळं कोणत्या याच्या क्रायटेरियामध्ये येते तो अर्थ वेगळा लावावा लागेल. म्हणजे ठीक आहे, उद्या 11 वाजता आपण सगळं असतात संपून ते आधी तपासून घ्यावं लागेल. आता माझ्या कास्ट सर्टिफिकेट होती SC कास्टला गेली माझी. ती SC तर OBC मध्ये येते का ओपन मध्ये येते हे तेव्हा चौकशी करतील, मग तुम्हाला दाखला देतील. हा शेड्यूल ट्राईब म्हणजे आदिवासी मध्ये. नाही ट्राईब म्हणजे आता आदिवासी झालं ना, जमाती कशामध्ये येते? हिंदू महाराष्ट्र. ठीक आहे, उद्या आपण सगळं फायनल आपण करू. करू. समोर समोर होऊन जाईल. समोरासमोर अधिकाऱ्याने उत्तर दिलं पाहिजे. आपण नुसतं यांना न्याय बोलण्यात मिळवून देण्याचा प्रयत्न करा. ते नक्की करू, पण त्याच्यासाठी त्यांनी पण पळालं पाहिजे. मला वाटलं कोणी पळणार सगळे डॉक्युमेंट घेऊन या, आपण समोरासमोर पाहू, मार्ग निघेल. वेल एज्युकेटेड माणूस आहे, त्याने आपण सांगतो तसं पळाला तर नक्की निश्चित ते कुठून आणायचं असेल तर नेमकी आपण- अडचण काय समजेल ना. तर येऊ ताई, मी मनापासून माफी मागते. मला असं काहीच नाही, नाही. करायचं नव्हतं. जाऊ दे हे घे, ते आता झालं गेलं मार्ग ते. निघत नव्हतं. पण याच्या पुढे आपण कुठलाही चुकीचं पाऊल उचलायचं नाही. अशिक्षित माणसांनी काय करायचं? त्यांचं कोणी ऐकतच आणि नव्हतं. कोण तुम्हाला म्हटलं? या राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा 4थी शिकलेले होते, मग काय झालं? पण प्रयत्न केले ना मॅडम मी भरपूर. मला निराशा भेटली. पण ठीक आहे ना, तुम्हाला काय म्हटलं? योग्य उद्या 11 वाजता. योग्य दिशेने जर जाता नाही आलं आज मी किंवा- ते केलं नसतं तर आज मला हा मार्ग भेटला नसता. या मार्गासाठी मी नुसतीच बोलत होते आणि प्रयत्न करणं हे माझं काम होतं. मला हे योग्य मार्ग वाटला. मी आता विचार करून मग केला. मग आता काय करणार मी? ठीक आहे. सांगितलंय काय ते ज्या कॉलेजमध्ये शिकत होता मुलगा, तिथं अगोदर सांगण्यात आलं की आम्ही व्यवस्थित करू वगैरे, अनुदान मिळवून देऊ, परंतु त्याला काय अनुदान मिळालं नाही. त्याचे कसं 15,000 रुपये नाही, अगोदर बघा, आपण जोपर्यंत डॉक्युमेंट पाहतो, मी कागद नाही कागद बोलतो, माणूस बोलून चालत नाही मॅडम, आता- इमानदारी त्याने सांगितलं होतं आम्हाला ऐका ना, पहिल्यांदा. ऐका ना, तुमचं ऐका ना. होणार मुलाचं सगळं. तुम्ही तुमच्या पद्धतीने मगाशी बोलत होतात, मी आली का आतमध्ये. आता जेव्हा मी बोलते आहे, मला माझ्या पद्धतीने सांगू दे, कारण कॉलेज शेवटी आपल्या इथलंच आहे. आणि त्यांनी नेमकं काय सांगितलं, यांनी त्याचा अर्थ काय घेतला, किंवा त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स आहेत की ज्याच्या आधारे आपल्याला याचा म्हणजे हा प्रश्न सोडवता येईल. ती अजून आपल्याकडे फाईलच नाहीये, मग नुसतं बोलण्यात काय अर्थ? ते मुलगा म्हणतोय का मला 70,000 रुपये दिलं तर LC सर्टिफिकेट देऊ, असं सांगण्यात आलं. 58,000 रुपये, परंतु ते पैसे दिले नाही म्हणून त्याचं LC अडवण्यात आलं. त्याचं शिक्षण बंद झालं आणि त्याला नाही, नाही. पेंटिंगचं काम करावं लागतं. अशी LC अडवता येत नाही. आपण काढू की मार्ग त्यांना त्याच्यात. माहिती पण घेता येईल ना. हो, आपण साबळेंना बोलवतोय ना, म्हणजे ते काय वस्तू गल्ले सर आहेत किंवा ते गुंजाळ आहेत. तुम्ही हा. फोन करून विचारणा करू, म्हणजे समज गैरसमज फक्त क्वालिटी जर बदनामी होत असेल तर ते पण दूर नाही करा. नाही, आपल्याला कॉलेज पण आपलंच आहे. आपण असं बोलायचं नाही. आधी आपल्याला एक नाण्याची बाजू बघितली, दुसरी नको ऐकायला का? म्हणूनच म्हणलो फोन उद्या करून अधिकाऱ्यांच्या समोरच, तहसीलदाराच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी, डिपार्टमेंटचं पण बोलवायला सांगू. ओके. हा, समोरासमोर होईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज,
जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.